नमस्कार, मी प्रकाश आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज। आपण जर बघितलं तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काल राजीनामा दिल्यामुळे एकच खळबळ उडालेली होती आणि तो म्हणजे भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांनी राजीनामा जिल्हाध्यक्षांकडे सोपवला होता आणि त्यामुळे एक खळबळ उडालेली होती। आणि त्याच अनुषंगाने आज जर आपण बघितलं तर भारतीय जनता पार्टीचे सुनील बच्चाव यांनी जिल्हाध्यक्ष बच्चाव यांनी एक पत्र काढून आणि त्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची हकालपट्टी केली अशा आशयाचे पत्र काढलेलं आहे आणि त्यामुळे देखील एकच खळबळ उडालेली आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर माझ्यासोबत स्वतः योगेश बर्डे आहेत, भारतीय युवा मोर्चाचे अध्यक्ष, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। योगेश भाऊ, आपलं प्रबंधभूमीमध्ये स्वागत आहे। काय सांगाल, काल तुम्ही राजीनामा दिला आणि आज तुमच्या हकालपट्टीचं पत्र निघत आहे? खरं तर मी सगळ्या केंद्रीय मंत्र्यांच्या कामकाजाला त्या ठिकाणी कंटाळून मी राजीनामा दिलेला आहे काल, आणि त्याच्यानंतर माझ्यावरती पक्षाने त्या ठिकाणी कारवाईचं पत्र मला सोशल मीडियाच्या माध्यमातून आलेलं आहे। मी स्वाभिमान ठेवून मी पहिल्यांदाच त्या ठिकाणी माझ्या पक्ष सदस्यत्व पदाचा, पक्षातल्या संघटनेतल्या माझ्याकडे जेवढ्या जबाबदाऱ्या होत्या त्या सर्व जबाबदाऱ्यांचा मी त्या ठिकाणी सकाळी 11 वाजताच मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन त्या ठिकाणी राजीनामा दिलेला होता। त्याच्यामुळे हकालपट्टी करण्याचं दुर्दैव त्या ठिकाणी केंद्रीय मंत्र्यांनी त्या ठिकाणी आता आमच्या जिल्हाध्यक्षांवरती राज्यातून केंद्रातून त्या ठिकाणी दबाव आणून त्या ठिकाणी तशा पद्धतीचं पत्रक त्यांनी त्यांच्यावरती दबाव आणून काढलेलं असावं। पण केंद्रीय मंत्र्यांनी देखील प्रसार माध्यमांना बाईट दिलेली आहे की स्वतः तुम्ही ज्या गावचे विद्यमान उपसरपंच आहात त्या गावात 7 ते 8 लाख कोटींचा निधी तुम्हाला मिळालेला आहे। एवढं काम करून देखील ते पक्षांतर्गत कारवाई करतात, कार्यकर्त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करतात, असा त्यांनी आरोप केलेला आहे तुमच्यावर। विकास कामं, खरं तर लोकप्रतिनिधीची विकास कामं हा एवढा एकच मुद्दा राहत नाही। शेवटी लोकांच्या, जनतेच्या निगडीत अनेक प्रश्न असतात, अनेक विषय असतात। विकास काम फक्त हा एक विषय नसतो। अनेकांचे व्यक्तिगत, अनेक शासकीय वैयक्तिक योजनांच्या लाभाच्या योजना असतात। अनेक कोणाचं तहसीलदार असेल, कोणाचं प्रांत असेल, कोणाचं पोलीस स्टेशन असेल, कोणाचं इरिगेशन असेल, कोणाचं MSEBच्या बाबतीतले प्रश्न असतील, असंख्य प्रश्न असतात। आणि मला वाटतं त्या ठिकाणी विकासाच्या बाबतीतला मी तो मुद्दा पहिले क्लिअर करतो की दिले, त्याबाबत विकासाची कामं दिलेत, नाही असं नाही, परंतु आपण पक्षाच्या जिल्हाध्यक्षाच्या गावात कामं दिली। आपल्या पक्षाचा जिल्हाध्यक्ष त्या ठिकाणी गावचा उपसरपंच आहे, कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे दिंडोरी तालुक्याचा, आणि आपण विकास कामं दिली, पण ती किती टक्केवारी घेऊन दिली हे जरा आपल्या PN एकदा समोर, आपण आपल्या PN प्रसार माध्यमांसमोर मी बसायला तयार आहे। आपण सांगावं किती टक्के घेतले त्यांनी, त्या कामांच्या बदल्यात किती टक्के, फुकट एक सुद्धा यांनी त्या ठिकाणी काम दिलं नाही। आणि ही प्रत्येक त्या ठिकाणी आमच्या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत त्यांनी असंच केलेलं आहे। प्रत्येक पदाधिकाऱ्याला सुद्धा त्यांनी सोडलेलं नाही, प्रत्येकाकडनं त्यांच्या PN त्या ठिकाणी टक्केवारीची मागणी केलेली आहे। आणि दुसरे अनेक जे विषय असतात, मी मागे सांगितलं की MSEBच्या संदर्भातले असतात, पाण्याच्या संदर्भातले असतात, कोणाचे पंचायत समितीचे, जिल्हा परिषदचे अनेक विषय असतात। आम्ही त्या ठिकाणी आमचे अनेक लोक घेऊन गेल्यानंतर ज्या संबंधित विभागाशी बोललं पाहिजे, संबंधित अधिकाऱ्याशी बोललं पाहिजे अशी आमची भावना असायची, परंतु ताईंनी त्या ठिकाणी कधीही अधिकाऱ्याला थेट फोन लावला नाही। त्या ठिकाणी आम्हाला अशी उर्मट उत्तरं मिळायची की तुम्ही तिथे जा, मग मला तिथून फोन जाडून द्या, नाही तर माझा PA बघून घेईल। आम्ही तुम्हाला कशासाठी निवडून दिलं? आम्ही तुमच्या PN निवडून दिलं होतं का? प्रत्येक गोष्ट तुम्ही आम्हाला PN कडे बोलायला लावता, PN मध्यस्थी करायला लागतात। कार्यकर्त्यांची इच्छा नसते का थेट माझ्यासाठी माझ्या लोकप्रतिनिधीने फोन लावा म्हणून अधिकाऱ्यांना? तर असं त्या ठिकाणी कुठेही त्या ठिकाणी झालं नाही। म्हणून त्या ठिकाणी आमच्या बरोबर जी शिष्टमंडळी यायचं, तर खरं तर त्यांच्या समोर आम्हाला बऱ्याचदा सगळ्याच पदाधिकाऱ्यांना त्यांच्या भागातून ज्या लोकांना ती घेऊन यायची, तर खरं तर अपमानित होऊनच जावं लागायचे, परंतु त्यांनी तळमळीने कधीच कोणाचा प्रश्न सोडवण्याचं त्या ठिकाणी काम केलं नाही। त्याच्यामुळे आणि विकास कामं पण दिले तर उपकार केले नाही। माझ्या गावाने 1 नंबरचं मतदान तुम्हाला त्या ठिकाणी दिलंय, आजही त्या ठिकाणी काढून बघा, तुम्ही विकास कामं दिले तर गावाने माझ्या 1 नंबरची मतं पण दिली होती तुम्हाला। त्याच्यामुळे विकास कामं दिली म्हणजे तुम्ही उपकार नाही केले आमच्यावरती। आमच्या जनतेचाच पैसा तुम्ही जनतेला दिला, ते विकास कामं तुम्ही तुमच्या घरच्या पैशातून किंवा तुमच्या खिशातून त्या ठिकाणी दिले नाही। योगेश भाऊ, तुमची मागणी आता उमेदवार बदलला गेला पाहिजे अशी होते आहे, मग एवढा काळ गेल्यानंतर तुम्ही पक्ष जिल्हाध्यक्षांकडे किंवा पक्ष श्रेष्ठींकडे उमेदवार हा नको अशी मागणी कधी केली का? 100% केली, वारंवार केली। आमच्या जिल्हाध्यक्षांनी सुद्धा उमेदवारी बदलण्यासाठी खूप प्रयत्न केला, आमच्या ज्येष्ठ नेत्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला। यांची जिल्ह्यातले जे आमचे दिंडोरी लोकसभेतले प्रमुख असतील त्यामध्ये शंकरराव वाघ आता जिल्हाध्यक्ष आहेत उत्तरचे, सुनील बच्चाव सर दक्षिणचे आहेत, या लोकांनी सुद्धा, या सगळ्या ज्येष्ठ मंडळींनी
आमचे केदारनाथ नायर असतील, राहुलदादा नायर असतील, या लोकांनी सुद्धा त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठींकडे अहवाल दिलेला होता की यांच्याबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी या ज्येष्ठ नेत्यांचा सन्मान म्हणून त्या ठिकाणी पक्ष नेतृत्वाने त्या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावरती दिंडोरी लोकसभेची त्या ठिकाणी निरीक्षक म्हणून जबाबदारी दिली. बाळासाहेब सानपांकडे त्या ठिकाणी जबाबदारी दिली आणि मग राधाकृष्ण विखे पाटलांनी उमेदवारी जाहीर होण्याच्या 8 दिवस अगोदर त्या ठिकाणी आमच्या 70-80 लोकांशी 1 to 1 बंद दाराआड त्या ठिकाणी चर्चा केली आणि त्या ठिकाणी त्या मिटिंगला फक्त आम्हाला 70-80 लोकांनाच त्या ठिकाणी उमेदवाराच्या बाबत तुम्ही किती समाधानी आहात किंवा काय केलं पाहिजे याबाबत विचारणा करण्यासाठी बोलवलेलं होतं. खरं तर त्या दिवशी उमेदवार येणं अपेक्षित नव्हतं आमच्या पक्षाच्या बैठकीला, पण तरी सुद्धा त्या ठिकाणी मंत्री महोदय दिवसभर त्या ठिकाणी कधी 5 वर्ष लोकांची कार्यकर्त्यांची फोन न उचलणाऱ्या केंद्रीय मंत्री त्या दिवशी दिवसभर खुर्ची टाकून बसल्या आणि राधाकृष्ण विखे पाटील साहेबांकडे जोही कार्यकर्ता त्या ठिकाणी मध्ये आपलं मत मांडायला जात होता प्रत्येकाला त्या ठिकाणी नमस्कार करत होत्या. आणि मग तुमचं काम जर एवढं पारदर्शी होतं, एवढं तुम्ही संघटनेसाठी तळागाळातल्या कार्यकर्त्यांसाठी तुम्ही जर जीव ओतून काम केलं असेल तर तुम्हाला, मला वाटतं त्या ठिकाणी दिवसभर लोकांना हात जोडण्याची गरज नव्हती. आणि खरं तर तिथंच जर तुम्हाला दिवसभर लोकांना कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी हात जोडायची वेळ आली तर त्या ठिकाणीच आपण समजून घ्यायला पाहिजे होतं की आपल्यावरती खरंच कार्यकर्ते पक्ष आपला समाधानी आहे का. आता हकालपट्टीचं पत्र निघालेलं आहे, त्या संदर्भात तुम्ही जिल्हाध्यक्षांना भेटणार का किंवा मग वेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला तुम्ही मतदान करणार का? पुढची आपली रणनीती कशी असणार? मला सर्व पक्षाच्या प्रमुख लोकांचे त्या ठिकाणी जिल्ह्यातल्या, राज्यातल्या, शरद पवार गटातल्या राष्ट्रवादीचे फोन आलेत, उभाटा गटातले फोन आलेत, शिंदे गटातले सुद्धा फोन आलेत. सगळ्याच प्रमुख लोकांचे मला त्या ठिकाणी फोन आले, कारण माझ्या कामाची पद्धत यांना जरी जाणीव नसली परंतु माझ्या तालुक्यात, माझ्या जिल्हाभरात माझं काय काम आहे, मी काय काम उभं केलेलं आहे संघटनेसाठी, मी काय काम केलेलं आहे हे आमच्या जिल्हाध्यक्षांना माहिती आहे. निश्चितपणानं त्यांच्या माझ्या हकालपट्टीच्या पत्रावरती सही करताना नक्कीच आमच्या जिल्हाध्यक्षांना त्या ठिकाणी गैरवरून आला असणार आहे, कारण आपण कोणत्या कार्यकर्त्याच्या बाबतीत कारवाई करतोय हे त्यांनाही त्या ठिकाणी खूप दुःखदायक त्यांच्यासाठी ती गोष्ट असेल. परंतु आता शेवटी केंद्रीय मंत्री म्हटल्यावरती त्यांनी वरचे त्यांचं दबाव तंत्र त्या ठिकाणी वापरलं असणार आहे आणि मलाही त्या ठिकाणी धमक्यांचे फोन, धमक्यांचे सत्र त्या ठिकाणी चालू झालेत त्यांचे. मला त्या ठिकाणी मागच्या 8 दिवसापूर्वी केंद्रीय मंत्र्यांचा फोन होता, जवळपास 22 मिनिटं आमचा फोन चालला आणि त्याच्यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी माझी JP नड्डांकडे तक्रार करा, तुम्हाला ज्याला माझ्या प्रचारात सहभागी व्हायचं नाही होऊ नका, मला काही गरज नाही, निवडून आली तर आली, नाही तर मला काही फरक पडत नाही, अशा पद्धतीचे मला तुला माझ्याशी दुश्मनी घ्यायच्या का, अशा पद्धतीच्या धमक्या त्या ठिकाणी दिल्या. परंतु मी काय धमक्यांना भीक घालणारा कार्यकर्ता नाही, मी फार स्वाभिमानी कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे अशा मंत्र्यांच्या भीकेला मी काही धमक्या घालत नाही आणि पक्षामध्ये मी त्यांना सिनियर आहे. त्यांना आत्ताशी 5 वर्ष, त्या दुसऱ्या पक्षातून 5 वर्ष झाले त्यांना येऊन, मी 15 वर्षापासूनचा पक्षामध्ये कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे पक्षाने जरी माझी हकालपट्टी केली असली तरी माझी पक्षाबद्दल त्या ठिकाणी माझी सहानुभूती आहे. मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी अजूनही पक्षाने त्या ठिकाणी विचार करावा, उमेदवारी बदलावी. उमेदवारी बदलली तरच त्या ठिकाणी आपल्या हातात मतदारसंघ राहील, अन्यथा जर उमेदवारी आपण आपल्या हट्टापायी जर त्यांनाच आपण कंटिन्यू करणार असाल तर त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या ताब्यातून मतदारसंघ गेला म्हणून त्या ठिकाणी समजा. निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या हातातून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ गेला असंच म्हणावं लागेल. अशा योगेश वर्डे यांची प्रतिक्रिया या ठिकाणी येते आहे. गेल्या 15 वर्षापासून आम्ही जीवाचं रान करून त्या मतदारसंघामध्ये कार्य केलेले आहे आणि आताच 5 वर्षापूर्वी आलेल्या भारतीताई पवार यांनी त्या ठिकाणचं जे चित्र आहे ते बदलण्याचा प्रयत्न केला, ते मनमानी करण्याचा प्रयत्न करतात, कार्यकर्त्यांवर आरेरावी करण्याचा प्रयत्न करतात असा देखील आरोप त्यांनी केलेला आहे. म्हणून एकंदरीत दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये भारती पवार यांना ही लोकसभेची निवडणूक कठीण जाणार यात ती मात्र शंका नाही असं देखील म्हणता येईल. येणाऱ्या काळामध्ये दिंडोरी लोकसभा मतदारसंघामध्ये काय घडामोडी पाहायला मिळतात आणि कशा पद्धतीने रंगत निर्माण होते हे देखील बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज साठी मी प्रकाश बागुल, नाशिक. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा, प्रबंधभूमी ऍप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.